विधानसभा निवडणुकीमध्ये ना युत्या ना आघाड्या, मनसे स्वतंत्रपणे महाराष्ट्रात लढणार। निवडणुकीनंतर मनसे सत्तेतला पक्ष असेल असं मोठं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय। एकदा मनसेच्या हातात सत्ता द्या, जे पक्ष पैसे वाटतील ते त्यांच्याकडून घ्या, पण तुमचं मत मनसेच्या उमेदवारालाच द्या, असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीयेत। उद्धव ठाकरे महाराष्ट्रावर कधी बोलणार, असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। शरद पवारांनी पक्ष फोडीशिवाय दुसरं काय केलं? शरद पवारांनी आधी काँग्रेस आणि नंतर शिवसेना फोडली, अशी टीका राज ठाकरेंनी केली। महिलांना फुकटचे पैसे का देता? तुमच्याकडे फुकटचे पैसे कुणी मागितले, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। तर पैशापेक्षा रोजगार द्या, असं राज ठाकरे म्हणाले। मराठा आरक्षणासाठी मागणी कुणीच पूर्ण करू शकत नाही, हे पवारांपासून सगळ्यांना माहिती आहे। फक्त मतांसाठी गाजर दाखवलं जातंय, असं मोठं विधान राज ठाकरेंनी केलंय। एकीकडे चीनला विरोध, तर दुसरीकडे वल्लभभाई पटेलांचा पुतळा हा चीनमधूनच बनवून आणला, असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। तर शिवरायांच्या पुतळ्यावरूनही राज ठाकरेंनी सरकारला खडे बोल सुनावलेत। आमच्याकडे चेहरे आहेत, पण आधी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा येऊ द्या, मग आम्ही आमचे चेहरे देऊ, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय। मोठमोठ्या जाहिराती सुरू आहेत, पण हेच पैसे जनतेच्या सुरक्षेसाठी का वापरले जात नाहीत? आश्वासनांची होर्डिंग्स लावता, पण जबाबदारी कोण घेणार, असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना केलाय। महाराष्ट्रातील सत्ता काढून घ्यावी लागेल, महाराष्ट्र वाचवावा लागेल, असं आवाहन शरद पवारांनी मतदारांना केलंय। सरकारनं किती निर्णय घेतले आणि किती निर्णयांची अंमलबजावणी केली? घेतलेले निर्णय लागू होणार का, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय। बुलढाण्यात 2 दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे। नळगंगा नदीला मोठा पूर आल्यानं मलकापूर आणि मोताळा काठच्या परिसराला मोठा फटका बसलाय। बुलढाणा जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा स्मशानभूमीला सुद्धा फटका बसलाय। स्मशानभूमीत पावसाचं पाणी शिरल्यानं स्मशानभूमीत ठेवलेली लाकडं वाहून गेली आहेत। मुक्ताईनगरमध्ये मुसळधार पावसानं नदी नाले ओसंडून वाहत आहेत। तासभर झालेल्या पावसानं शेतकऱ्यांची पिकं पाण्यात भिजून गेल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे। मुक्ताईनगरमध्ये परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलंय। कपाशी, तूर आणि मक्यासह इतर पिकं जमीनदोस्त झाली आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये कोल्हापुरी बंधाऱ्यावरून दुचाकी पाण्यात कोसळून 3 जण वाहून गेली आहेत। यामध्ये महिलांचा मृतदेह सापडलाय, तर 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत। वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामातील पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट झाली। शेतकऱ्यांचा सोयाबीन उत्पादन खर्च वसूल होण्याची शक्यता धुसर होऊन शेतकरी पीक कर्ज फेडण्याच्या विवंचनेमध्ये सापडलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे। धुक्यामुळे शेत शिवारांचा परिसर हा शुभ्र झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या उपनगर भागामध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या मेल्ट्रॉन रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना काही नशेखोर चोरांनी मारहाण केली। हॉस्पिटलमध्ये येण्यास मज्जाव केल्यास चोरांनी कर्मचाऱ्यांना मारलंय। पुण्यात 5 कोटींच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह 7 शिष्यांचं अपहरण करण्यात आलं होतं। या प्रकरणी पुणे पोलिसांनी कर्नाटकात जाऊन अपहरण झालेल्यांची सुखरूप सुटका करून सिने स्टाईल कारवाई केली आहे। यवतमाळ शहराला लागून असलेल्या जंगलामध्ये वाघानं गेल्या 6 दिवसांपासून धुमाकूळ घातलाय। आतापर्यंत वाघानं 6 जनावरं मारल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। शेगाव तालुक्यातील तिडका गावापासून जवळच असलेल्या घाटनांद्रा घाटामध्ये बिबट्याचं दर्शन झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। छत्तीसगडच्या 4 मजुरांना बीडमध्ये आणून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। मजुरांना अमानुषपणे मारहाण आणि छळ केल्याचं सांगितलं जात आहे। मजुरांवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नवरात्रीची सांगता आणि घराघरातील घट उठवल्यानंतर जेजुरीत भंडारा उधळून मोठ्या उत्साहामध्ये मर्दानी दसरा साजरा करण्यात आला। सोहळ्यामध्ये ग्रामस्थांसह हजारो भाविक सहभागी झाले होते। सांगलीतील अवैध धंद्यावरून पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पोलिसांना थेट इशारा दिला। अवैध धंदे बंद करा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू, अशा शब्दात सुरेश खाडे यांनी खडसावलंय। सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रहार संघटनेकडून 3री आघाडी करण्यात आली आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 6 जागा लढण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पक्षानं घेतलाय। वाशिमच्या मालेगावमधील शेतकरी अशोक नवघरे यांनी काढणीसाठी ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीनं आग लागली। आगीत सोयाबीनची गंजी जळून खाक झाली आहे।
बार्शीत जागेच्या व्यवहाराच्या कारणावरून विकलांग व्यक्तीला मारहाण करण्यात आली। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या लॉजवर छापा टाकण्यात आला। यात 4 परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली। रॅकेट प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली। तुळजाभवानी देवीचं सीमोल्लंघन आज पहाटे मोठ्या उत्साहामध्ये पार पडलं। यावेळी देवीला 108 साड्यांचा साज करण्यात आला होता। आमच्या पक्षात येणाऱ्यांची आवक वाढली आहे। आमच्याकडे येणाऱ्यांपैकी 80% लोक हे भाजपातील आहेत, असं शरद पवार म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर आहेत। नांदेडमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन करण्यात आलंय। बुलढाण्यातील जळगाव जामोद मतदारसंघाची जागा ही मूळ काँग्रेसची आहे, मात्र या जागेवर आता शरद पवार गटानं दावा केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार करण्यात आला। दरम्यान या हल्ल्यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला। क्राईम ब्रांचची टीम वांद्र्यातील घटनास्थळी दाखल झाली आहे। निर्मल नगर या परिसरामध्ये घटनास्थळी क्राईम ब्रांचकडून पाहणी केली जाते। बाबा सिद्दीकींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। रात्री 8:30च्या दरम्यान बडा कब्रस्थानमध्ये दफनविधी पार पडणार आहे। बिश्नोई गँगनं फेसबुक पोस्ट करत बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे। जो दाऊदला सलमानला मदत करेल त्याचा हिशोब करणारच अशी पोस्ट करण्यात आली आहे। अटक केलेल्या 2 आरोपींनी तिसऱ्या आरोपीचं नाव उघड केलंय। आरोपी शिवकुमारनेच हत्येचा कट रचल्याची माहिती मिळते। व्यावसायिक वादातून बाबा सिद्दीकींची हत्या झाल्याची माहिती आहे। गोळीबार प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली। ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींची मेडिकल टेस्ट सुरू असून त्यांना थोड्याच वेळामध्ये किला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। बाबा सिद्दीकींचे मारेकरी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते। या खोलीसाठी 14,000 रुपयांचं भाडं देत होते। एकूण 4 जणांनी मिळून बाबा सिद्दीकींच्या हत्येची सुपारी घेतली होती। आरोपी प्रत्येकी 50,000 रुपये घेणार होता, अशी माहिती पोलीस तपासामधून समोर आली आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। हत्येवेळेस 4 शूटर उपस्थित होते। एक शूटर तंतोतंत माहिती देत असल्याचं समजतंय। शूटरकडे बाबा सिद्दीकींचे सर्व लोकेशन होते। बाबा सिद्दीकींवर एकूण 6 गोळ्या फायर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींना ॲडव्हान्स पेमेंट देण्यात आलं होतं। हत्येआधी 1 दिवस बंदुकाही पुरवण्यात आल्या होत्या। डिलिव्हरी बॉयतर्फे बंदुका पुरवल्याची माहिती समोर आली आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींनी सिद्दीकींचे घर आणि ऑफिसची रेकी केली होती। दोन्ही आरोपी हे जवळपास 1.5 ते 2 महिन्यांपासून मुंबईमध्ये आले होते आणि स्थायिक होते, अशी माहिती समोर आली आहे। आरोपी हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। मुंबईत कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार कुपर रुग्णालयामध्ये दाखल झाले। अजित पवारांनी बाबा सिद्दीकींच्या कुटुंबियांची भेट घेतली। बाबा सिद्दीकींवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा अजित पवारांनी तीव्र निषेध केला। पोलिसांच्या 5 पथकाकडून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। अशा घटनांवर राजकारण होतं हे दुर्दैव आहे। राजकारण करायच्या ठिकाणी राजकारण करा, पण इथे नको, असं आवाहन अजित पवार यांनी विरोधकांना केलं। गोळीबाराच्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले। पोलिसांकडूनही माहिती घेतली आहे। महाराष्ट्रात हत्येचं सत्र राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचलंय। बाबा सिद्दीकींसाठी वाय दर्जाची सुरक्षा असतानाही गोळीबार कसा झाला, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। शिंदे पोलिसांचा वापर गुंड टोळीसारखा करतात। मुंबई पोलीस दलामध्ये नेमणुकीसाठी वर्षा बंगल्यावरून टेंडर निघालंय, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। गृहमंत्र्यांचा राजीनामा नको, हकलपट्टी करा। फडणवीस आतापर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात अपयशी गृहमंत्री असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केलाय। पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे, ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे, असं म्हणत मंत्री छगन भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। आजकाल 10-20 हजारामध्ये ही पोरं हत्या करायला तयार होतात। हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय।
आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला अशी भावना अमोल मिटकरींनी व्यक्त केली आहे. सिद्दीकींवर हल्ला करणारे हल्लेखोर हे उघड माथ्यानं कसे आले, गृह खातं काय करते असा सवाल देखील अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत, सामान्यांची सुरक्षा आता ऐरणीवर आली आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे. महाराष्ट्र यूपी बिहारच्या वाटेवर चाललाय, गृहमंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सिद्दीकींच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे, गुन्हेगारांना पाठीशी घातलं जात आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. बाबा सिद्दीकींचं दुःखद निधन धक्कादायक आणि दुःखदायक आहे अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे. दरम्यान या भयंकर घटनेनं महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, सरकारनं जबाबदारी स्वीकारावी असंही राहुल गांधी म्हणाले.